मला जे काही भिवंडीतनं समजलं, दोन्ही समाजातनं समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती. त्या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली. आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं, पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला, पण तरी देखील ही बदली करण्यात आली. ह्यामागे बीजेपीचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता. ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या DCPला भोगावे लागले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं. मी पोलिसांनाच विनंती करेन की तुम्ही हत्यार बनू नका, यांना दंगल घडवायची आहे आणि निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातोय आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील. कारण का हिंदू हा कधीच आक्रमक, हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे. एकदा दंगल झाली 84 साली, त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगतायत लोक. दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर 20-20, 25-25 वर्ष लागतात. समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो, समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो, तो येतच नाही परत. आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करतात, त्या DCPला बळी केला आणि तोही 24 तासात. काही इन्क्वायरी केली असती, काही दाखवलं असतं, बदलीचं काही कारण दिलं असतं. तुम्ही बदली का केलीत? दंगल झाली नाही म्हणून? आश्चर्य. अहो, हे भ्रष्टाचार सोडून द्यावं, त्या भ्रष्टाचाराचा पाजबीला पुजलाय त्यांच्या. काल बिहारमध्ये निवाडा नावाच्या गावामध्ये 80 दलितांच्या झोपड्या, दलितांचं अख्खं गाव जाळण्यात आलं. कुठे समानता? एकीकडे अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीयवादाचं समूळ उच्चाटन, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. हे समूळ उच्चाटन तर होताना दिसतच नाही, किंबहुना जातीयवाद वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातलं जाते. बीजेपी 400 पार जर झालं असतं तर काय झालं असतं याचा विचार करा. संविधान पण मदतीला नसतं आणि हे सगळे दलित उघड्यावर आले असते. कमीत कमी आज संविधान तरी मदतीला आहेत. आमच्यासारखी माणसं तरी येत बोलायला. इथनं तेजस्वी यादवनी जोरदार स्टेटमेंट दिलंय. काय चालू आहे? हिंदू, मुसलमान, दलित, सवर्ण या देशात राहायचं कोणी? एकदा ठरवा आता. म्हणजे माझ्या अंदाजाने बेलचीमध्ये जे हत्याकांड झालं होतं आणि इंदिरा गांधी बेलचीला गेल्या होत्या, ते बेलची पण बिहारमधलंच गाव होतं, असंच दलितांना मारण्यात आलं होतं. त्याच्यानंतर हा प्रकार घडतोय. तेव्हा इंदिरा गांधींना जाण्या वाचून रोखलं होतं. इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलचीला गेले होते आणि लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय उभे होते इंदिराजींच्या स्वागताला. आणि त्यानंतर लगेच त्यांनी 80 सालची निवडणूक जिंकली. एवढा प्रवास केला आपण, एवढं म्हणजे एवढं विकसनशील देश भारत झाला आणि काय बघतोय तर दलितांचं गावच जाळून टाकलं. काय दलितांनी जगू नये भारतात? त्यांची परिस्थिती काय आहे दलितांची? आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो. आजही ठाण्यामध्ये चांगल्या चांगल्या गटारांमध्ये, नाल्यांमध्ये कोण उतरतं? म्हणजे ज्यांचं जीवन उद्ध्वस्त आहे त्यांना जगूही देत नाही तुम्ही. आणि अशा अत्याचाराविरुद्ध, अनाचाराविरुद्ध बोललंच पाहिजे, खुल्या मनाने बोललं पाहिजे. त्यांनी का सहन करावं हे? खरं तर इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांनी
नेवाडाचा दौरा केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. त्यांना आज आधाराची गरज आहे, त्यांना आज ताकदीची गरज आहे. आणि पूर्ण भारतातला दलित आज घाबरलेला आहे, पूर्ण भारतातला. बिहारमध्ये जंगलराज सुरू आहे आणि आत्ता मी सांगतो की नितीश कुमारांनी राजीनामा द्यायला हवा. त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे की त्यांनी बिहारमध्ये सरकार चालवावं. ते स्वतः एक मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत. ओबीसीवर अत्याचार होतोय, बीसीवर अत्याचार होतोय, एसटीवर अत्याचार होतो, पिछड़ा अति पिछड़ावर अन्याय के ऊपर अन्याय हो रहा है और आप शांत बैठे हो. आप तो लोहिया जी की बात करते थे, आप तो कर्पूरी ठाकुर जी की बात करते थे. कहां गए लोहिया जी और कहां गए कर्पूरी ठाकुर जी? उससे तो लालू प्रसाद जी अच्छे. जब दंगे होते तो कोई किसी को छेड़खानी करता था, खुद घुस जाते थे. समाज को लेके, साथ में लेके शासन चलाना चाहिए. शासन अगर खुले आंख से देखेगी कि 80 गांव वाले जलाए जा रहे हैं, उनके घर जलाए जा रहे हैं, फायरिंग हो रही है, दबंगियों की इतनी ताकत के वो जाके वहां फायरिंग करते हैं. ये देश क्या बन रहा है? ये देश के पिछड़े और अति पिछड़ों ने क्या सोचना चाहिए? ये देश हमारा है कि नहीं है, एक बार बोल दो हमको. वन नेशन वन इलेक्शन डिसीजन लिया, हालांकि नंबर नहीं है, कुछ नहीं है, फिर भी डिसीजन लिया. देखो ऐसा है, वन नेशन वन इलेक्शन देश में कहीं नहीं होता है. इतने बड़े देश में वन नेशन वन इलेक्शन की प्रायोगिकता क्या है, ये मुझे समझ में नहीं आ रहा है. ये फेडरल स्ट्रक्चर है, इधर राज्यों को भी विभिन्न अधिकार है, तो आप ऐसा क्यों करना चाहते हैं? वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन वन लीडर, इट विल रिजल्ट इनटू नो नेशन नो इलेक्शन नो लीडर. It will be a fascist state. One nation, one election is not a good concept for democracy. It is a straight, direct attack on democracy. सरकार चाहती है कि किसी भी तरीके से महाराष्ट्र के चुनाव के पहले दंगे होते रहे ताकि ध्रुवीकरण हो जाए. ये साजिश ही है ना. जब एक दंगा रुकाने वाले डीसीपी को आप उठा के बाहर फेंक देते हो 24 घंटे के पहले, बिना कोई कोई इंक्वायरी नहीं उसके ऊपर, कोई आरोप नहीं उसके ऊपर, तो इसका मतलब क्या होता है? इसके आगे कोई पुलिस डेयरिंग नहीं करेगा दंगल रुकाने की. बोलेंगे जलाओ जलाओ जलाओ. लेकिन जो पत्थरबाज दिखाई दे रहे हैं वीडियो में, वो कहीं ना कहीं मुस्लिम समाज से ही दिखाई दे रहे हैं. उसको लेकर क्या है? मैंने ये वीडियो देखा भी नहीं है, मैं भिवंडी के बारे में बात कर रहा हूं. विधान चेंज करने का फिर से बातचीत शुरू हो गई, तो आपको लगता है संविधान फिर से हमला होगा? ऐसा है कि वन नेशन वन इलेक्शन आपको अगर करना होगा तो आपको संविधान बदलना ही होगा. आपको अगर वन नेशन वन इलेक्शन करना है तो आपको संविधान बदलना ही होगा. छुपे तरीके से संविधान बदलने का प्लान चल रहा है. वो छुपे नहीं, वो खुले तरीके से करते हैं. हम कर क्या सकते हैं? ये देश अब तैयार हो गया लड़ाई लड़ने के लिए. वन नेशन वन इलेक्शन के माध्यम से आप लोगों को इशारा दे चुके हैं, हम अभी भी संविधान बदलेंगे और हम मर जाएंगे लेकिन संविधान बदलने नहीं देंगे. जिस तरीके से लोकसभा आने वाले 4 राज्यों का इलेक्शन नहीं होता है, पर वन नेशन वन इलेक्शन की बात होती है, कहीं ना इलेक्शन के मुद्दे बनाए. देखो ऐसा है कि मुझे नहीं लगता है उनको इलेक्शन लेना है, क्योंकि बीजेपी सर्वे पे बहुत विश्वास रखता है. जो सर्वे के नंबर हमको पता चल रहे हैं उनके, तो जाहिर सी बात है कि महाराष्ट्र में उनकी सत्ता नहीं आ रही है. तो अब क्या करेंगे?
केंद्र में उनकी सरकार है। अब देखेंगे आज क्या करता है केंद्र बिहार में। केंद्र की भी जिम्मेदारी है। केंद्र में नीतीश कुमार पार्टनर है। नीतीश कुमार के राज्य में यह हुआ है। एक तरफ मुसलमानों को मारो, एक तरफ दलितों को मारो, एक तरफ ओबीसी को छेड़ो। क्या चालू है क्या है इस देश में? बिहार को लेकर आपकी मुख्य मांग क्या है जो इंसिडेंट हुआ? नीतीश कुमार जी ने तुरंत इस्तीफा देना चाहिए। उनकी नैतिक जिम्मेदारी है। जो खुद को लोहियावादी कहते हैं, जो खुद को कर्पूरी ठाकुर के लाइनेज में देखते हैं, जो समाजवादी विचारों के माध्यम से ऊपर आए, एक वक्त के विद्यार्थी नेता हैं, और उनके राज्य में अगर दलित सुरक्षित नहीं है तो फिर क्या मतलब है राज्य व्यवस्था का? वन नेशन वन इलेक्शन, ये जो राज्यों का चुनाव हो रहा है, ये टालने का एक रास्ता है क्या? नहीं, वो मुझे नहीं मालूम। सर, भिवंडी के डीसीपी के जो है तबादला कर दिया गया है श्रीकांत परोपकारी का। जिस तरीके से दो समुदायों ने बीच बचाव करते हुए तनाव, देखो, मैंने पहले ही कहा है कि दंगल होने वाली थी, परोपकारी जी ने रुका दी। ये दंगल करने का हेतु किसका था वो पूरे भिवंडी को मालूम है। अपनी राजकीय पॉलिटिकल उल्लू सीधा करने के लिए ये दंगल भड़काने का काम किया जा रहा था। मुझे आनंद है कि हमारे खासदार बाळ्या मामा ने जो भूमिका निभाई उससे ये दंगल हम रोक सके। आज के सदी में अगर कोई पॉलिटिकल लीडर ये चाहता है कि मैं दंगा भड़काऊं, तो इस पॉलिटिकल लीडर की मानसिकता क्या है? देखो, अगर भिवंडी अशांत हो जाता है तो आपको मालूम है कम से कम लाख लोग खाना नहीं खा सकेंगे, क्योंकि जिनका हाथ पे पेट है ऐसे लाख लोग हैं भिवंडी में। इकोनॉमी अफेक्ट हो जाती है। आज उधर कहीं लूम्स अच्छे चल रहे हैं, गोडाउन का धंधा अच्छा चल रहा है, दोनों अगर धंधे मार खा जाएंगे तो कम से कम 2 लाख लोग बेकार हो जाएंगे। 2 लाख नहीं, उसके ऊपर ही कंप्लीट भिवंडी की अर्थव्यवस्था नीचे गिर जाएगी। सर भिवंडी हा सरळ सरळ लोकशाहीची हत्या होईल। फेडरल स्ट्रक्चर जे आहे, भारताचा कॉन्स्टिट्यूशननी निर्माण केलेलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे, ते फेडरल स्ट्रक्चरच उद्ध्वस्त होऊन जाईल। तर अजून एक प्रकल्प नागपूरचा गुजरातला गेलाय, अजून तर खूप जायचे आहेत। उद्या एक 25,000चा मी स्कॅम ओपन करीन, ज्या कंपनीची किंमत 50 कोटी आहे, ज्यांच्याकडे 8 वर्कर आहेत, जिचं सेबीमध्ये रजिस्ट्रेशन एप्रिल या महिन्यातच झालंय, फेब्रुवारी वगैरे कधीतरी झालंय, जी आजची किंमत 50 कोटी रुपये आहे, त्याच्याबरोबर मी 25,000 कोटीचा MOU साईन करतो। MOU 25,000 कोटी सेमीकंडक्टरचा। ज्या कंपनीला सेमीकंडक्टर काय असतं हेच माहित नाही, त्या कंपनी बरोबर आपण सेमीकंडक्टरचा MOU साईन करतो। अरे किती मराठी माणसाला फसवाल, किती फसवाल? अरे आणलेले उद्योग चालले आणि तुम्ही 25,000 रुपयांचे MOU करताय। इलेक्शनला पैसा तरी किती लागणार आहे तुम्हाला? आउटसाइड प्लॅन मुंबईमध्ये फिलिस्तीनी वगैरे होत राहतात, ते छोटी पोरं काय करतात त्याच्यात कुठे नहीं। अभी शरद पवार जी किस माध्यम से बोले, किस अर्थ से बोले, मुझे नहीं मालूम। जागा वाटपाव संदर्भात